Today's subject is business law, and this is chapter number 3, Incorporation of Company. So in this chapter, we will learn what is the incorporation of company, then what are the procedures for incorporation of company, etc. First concept we will see, that is who is the promoter of company. Section 2, subsection 16(9) says promoter means a person who has been named as such in prospectus or is identified by the company in annual return referred to section 92. प्रमोटर हा पर्सन कोण आहे? तर असा पर्सन आहे की ज्याचं which has named in prospectus, की ज्याचं prospectus मध्ये नेम मेन्शन केलेलं आहे, or is identified by company in annual return referred in the section 92, किंवा annual return मध्ये तो आयडेंटिफाय केला आहे in section 92, or who has control over the affairs of company, किंवा असा पर्सन की ज्याचा ओव्हरऑल सगळा कंट्रोल आहे कंपनीच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स वरती, ऑल द अफेअर्स ऑफ कंपनी, डायरेक्टली और इनडायरेक्टली, whether as a shareholder, director or otherwise. मग असा पर्सन की ज्याचा ओव्हरऑल सगळ्या कंपनीवर, कंपनीच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सवर कंट्रोल आहे, in accordance with whose advice, directions, instructions the board of directors of company is accustomed to act, provided that nothing in subclause shall apply to the person who is acting merely in a professional capacity. किंवा असा पर्सन की ज्याचा ॲडवाईस, ज्याचे डायरेक्शन, इन्स्ट्रक्शन्स हे सगळे कंपनीमध्ये रेग्युलरली जे आहेत हे सगळे पाळले जातात. त्याच्या डायरेक्शन्सनुसार कंपनीचे जे काही मॅनेजमेंट आहे ती रन केली जाते. त्याचे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत हे कंपनीच्या बेटरमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. त्याचा ॲडवाईस जो आहे हा इम्पॉर्टंट असतो. in accordance with whose action, advice, directions, instructions the board of director of company is accustomed to act, provided that nothing in subclause shall apply to the person who is acting merely the professional capacity, that is the promoter. थोडक्यात प्रमोटर म्हणजे कोण? तर असा पर्सन की ज्याचं नेम जे आहे प्रॉस्पेक्टस मध्ये मेन्शन केलेलं आहे, किंवा अॅन्युअल रिटर्न जे आहे त्यामध्ये तो आयडेंटिफाय केलेला आहे इन सेक्शन 92. देन असा पर्सन की ज्याचा ओव्हरऑल सगळा कंट्रोल आहे कंपनीवर, कंपनीच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सवर कंट्रोल, ऑल ओव्हर द अफेअर्स ऑफ कंपनी, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. देन किंवा असा पर्सन की ज्याचा ॲडवाईस, ज्याचे इन्स्ट्रक्शन्स, ज्याचे डायरेक्शन हे कंपनीच्या बेटरमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. सो दिस इज द प्रमोटर. According to SEBI, the Regulations Act 2090, promoter includes, आता ऍक्ट नुसार काय काय त्यामध्ये गोष्टी इन्क्लूड असतात त्या बघूया आपण. द पर्सन ऑर पर्सन्स हू आर इन कंट्रोल ऑफ द इश्युअर, असा पर्सन किंवा असे पर्सन की ज्यांच्याकडे कंट्रोल आहे इश्यू, इज द कंट्रोल ऑफ इश्युअर. देन द पर्सन ऑर पर्सन्स who are instrumental in formulation of plan or program pursuant to which specified securities are offered to public. मग ज्या सिक्युरिटीज, जे शेअर्स जे पब्लिकमध्ये आपल्याला पब्लिकमध्ये ऑफर जे करायचे आहेत, तर त्याचा ओव्हरऑल प्लॅन किंवा त्याचं जे फॉर्म्युलेशन आहे हे करणारा जो पर्सन आहे, that is the promoter. Then the person or persons named in the offer document as a promoter, किंवा जे ऑफर डॉक्युमेंट आहे त्यामध्ये त्या पर्सनचं नेम ॲज अ प्रमोटर तिथे मेन्शन केलं आहे. प्रमोटर इन्क्लूड्स
all these terms. थोडक्यात प्रमोटर म्हणजे कोण असेल की ज्याचा ओव्हरऑल सगळ्या कंपनीवर कंट्रोल आहे, देन त्याचं नेम प्रॉस्पेक्टस मध्ये आहे किंवा अॅन्युअल रिटर्न मध्ये मेन्शन केलेलं आहे, ज्याचा ॲडवाइस, ज्याचे डायरेक्शन, ज्याचे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत हे फॉलो केले जातात. देन सेबीच्या अकॉर्डिंग प्रमोटर मध्ये काय काय इन्क्लूड केले गेलेले आहे किंवा कोण प्रमोटर असू शकतो की असा पर्सन की ज्याचा ओव्हरऑल कंट्रोल आहे, कंट्रोल ऑफ इश्यूअर, देन असा पर्सन की हू इज instrumental in formulation of plan and program pursuant to which specified securities are offered to public. म्हणजे सिक्युरिटीज ऑफर करायच्यात पब्लिकना, त्याचं ओव्हरऑल जे फॉर्म्युलेशन प्लॅन जो फॉर्म करायचा आहे किंवा प्रोग्राम पर्स्युएंट जो आहे, दॅट इज द प्रमोटर. Then the person or person name in offer document as a promoter. Offer document मध्ये ज्याचं नाव ॲज अ प्रमोटर म्हणून तिथे मेन्शन केलेलं आहे, दॅट इज द प्रमोटर. नेक्स्ट इज what are the duties, liabilities and functions of promoter. मग आता ह्या प्रमोटरच्या ड्युटीज काय आहेत किंवा लायबिलिटीज काय आहेत, त्याचे फंक्शन्स काय आहेत ते आपण वन बाय वन बघूया. The promoter stands in fiduciary position towards the company. सी प्रमोटर हा कंपनीचा एक काय म्हणू शकतो आपण, ट्रस्टी किंवा विश्वस्त, ज्याच्यावर आपण ट्रस्ट जो आहे हा ठेवू शकतो. सो द promoter stands in fiduciary position towards the company. He cannot make profit. He cannot make any profit without the consent of company. कंपनीचा कन्सेंट, कंपनीच्या कन्सेंट शिवाय तो कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट जो आहे हा करू शकत नाहीये. He is obligated to disclose all the facts relating to the property and contracts, his interest and profit to the board of directors or shareholders or the members of company. त्याचप्रमाणे त्याला सगळ्या मटेरियल फॅक्ट्स ज्या आहेत ह्या सगळ्या तिथे डिस्क्लोज कराव्या लागतात. ऑल द फॅक्ट्स रिलेटिंग टू प्रॉपर्टी अँड कॉन्ट्रॅक्ट्स. प्रॉपर्टी म्हणजे कंपनीच्या ज्या काही ॲसेट्स आहेत, ज्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्याच्या सगळ्या फॅक्ट्स तिथे डिस्क्लोज कराव्या लागतात. देन हिज इंटरेस्ट अँड प्रॉफिट टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर. त्याचा जो काही इंटरेस्ट आहे, देन बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे जे काही प्रॉफिट्स आहेत किंवा शेअर होल्डर्सचे जे काही इंटरेस्ट आहेत, या सगळ्या गोष्टी प्रमोटरला डिस्क्लोज कराव्या लागतात. It is his duty to see that the prospectus or the statement in lieu of prospectus. आता ही ड्युटी सुद्धा त्या प्रमोटरचीच आहे की त्याला जे प्रॉस्पेक्टस आहे ते त्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. प्रॉस्पेक्टस म्हणजे असं एक स्टेटमेंट किंवा असं एखादं बुक तिथे मेंटेन केलं जातं की ज्यामध्ये कंपनीची सगळी इन्फॉर्मेशन असते. मग कंपनी केव्हा एस्टॅब्लिश झाली, कंपनीच्या मॅनेजमेंट बॉडीवर कोण कोण आहेत, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कोण कोण आहेत, कंपनीचे गोल्स, मोटिव्स, ऑब्जेक्टिव्स, पर्पज, या सगळ्या गोष्टी प्रॉस्पेक्टस मध्ये मेन्शन केलेल्या असतात. सो इट इज द ड्युटी टू सी दॅट प्रॉस्पेक्टस ऑर द स्टेटमेंट इन लिव्ह ऑफ प्रॉस्पेक्टस, किंवा असं एखादं स्टेटमेंट की प्रॉस्पेक्टस जर नसेल तर त्याच्या बदली दुसरं जे स्टेटमेंट तिथे, स्टेटमेंट इन लिव्ह ऑफ प्रॉस्पेक्टस, त्याच्या बदल्यात जे दुसरं स्टेटमेंट आहे तर ते सुद्धा त्याला मेंटेन करावं लागतं. कंटेंट ऑल द रिक्वायर्ड particulars in accordance with the Schedule 2 or Schedule 3 of the Acts as the case may be, and that it does not contain any untrue or misleading statement. मग या प्रॉस्पेक्टस किंवा स्टेटमेंट इन लिव्ह ऑफ प्रॉस्पेक्टस, मग एखादं स्टेटमेंट त्याला प्रिपेअर करायचं आहे किंवा जर प्रॉस्पेक्टस नसेल तर स्टेटमेंट इन लिव्ह ऑफ प्रॉस्पेक्टस, मग असं स्टेटमेंट प्रॉस्पेक्टस नसताना त्याच्या बदली दुसरं जे स्टेटमेंट आहे ते त्याला प्रिपेअर करायचं आहे. त्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत इन अकॉर्डन्स विथ द शेड्यूल 2 अँड शेड्यूल 3 ऑफ द ॲक्ट. प्रॉस्पेक्टसमध्ये कोणतीही अनट्रू इन्फॉर्मेशन, कोणतीही खोटी इन्फॉर्मेशन असू नये, मिसलिडिंग स्टेटमेंट्स, मिसलीड करणारे किंवा
कोणतेही फसवी स्टेटमेंट्स त्यामध्ये असू नयेत. सो इट डज नॉट कंटेन एनी अनट्रू ऑर मिसलिडिंग स्टेटमेंट्स. मग हे प्रमोटरची ड्युटी आहे की त्याने या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्ष देऊन केल्या पाहिजेत. प्रॉस्पेक्टस पर्टिक्युलरली मेंटेन केलं पाहिजे आणि त्यामध्ये कोणतीही अनट्रू इन्फॉर्मेशन येणार नाही ना याची काळजी प्रमोटरची आहे, प्रमोटरने घ्यावी लागते. He is liable to compensate any person who subscribe to the capital of company ड्यू टू इरेग्युलर ऑर मिसलिडिंग प्रॉस्पेक्टस. जर एखादं प्रॉस्पेक्टस मधून अनट्रू किंवा मिसलिडिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली गेली तर जे काही कॉम्पन्सेशन त्या पर्सनला भरावं लागेल तर हे प्रमोटर त्याच्यासाठी लायबल असेल. दॅट ही इज लायबल मीन्स प्रमोटर इज लायबल टू कॉम्पन्सेट एनी पर्सन हू सबस्क्राईब द कॅपिटल ड्यू टू इरेग्युलर ऑर मिसलिडिंग प्रॉस्पेक्टस. जे काही प्रॉस्पेक्टस मधून चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड केली गेली आणि त्यामुळे जर एखाद्या पर्सनने कॅपिटल सबस्क्राईब केलं असेल तर त्याचा जो काही लॉस झाला असेल किंवा त्याचं जे काही कॉम्पन्सेशन आहे हे कॉम्पन्सेशन त्या प्रमोटरला द्यावं लागतं. सो प्रमोटर इज लायबल टू कॉम्पन्सेट दॅट पर्सन. He is criminally liable for breach of trust and untrue statements, if any, made in the prospectus. त्याचप्रमाणे जर प्रॉस्पेक्टस मध्ये अनट्रू स्टेटमेंट्स, काही खोटी इन्फॉर्मेशन गेली असेल, काही चुकीची इन्फॉर्मेशन गेली असेल किंवा फसवणूक करणारी इन्फॉर्मेशन गेली असेल, त्यामुळे जर एखादा कॉन्ट्रॅक्ट ब्रीच होत असेल किंवा एखाद्याचा ट्रस्ट तिथे ब्रीच झाला असेल, then he is criminally liable. He is means the promoter is criminally liable for that breach of trust and the untrue statements, if any, made by the prospectus. म्हणून प्रॉस्पेक्टसची सगळी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा प्रॉस्पेक्टस जे आहे हे प्रमोटरने प्रॉस्पेक्टसमध्ये जास्त लक्ष देऊन तिथे काम केलं पाहिजे. बिकॉज या सगळ्या ज्या लायबिलिटीज आहेत किंवा या सगळ्यासाठी लायबल तोच होतोय. बिकॉज जर त्यामध्ये काही अनट्रू इन्फॉर्मेशन गेली प्रॉस्पेक्टस मधून देन प्रमोटर इज लायबल. देन जर काही मिसलिडिंग इन्फॉर्मेशन त्यातून स्प्रेड होत असेल आणि ज्यामुळे काही एखाद्याचा ट्रस्ट जो आहे तो इथे ब्रेक झालेला आहे किंवा ब्रीच ऑफ ट्रस्ट और अनट्रू स्टेटमेंट्स तिथे बनवली गेली असतील, देन प्रमोटर इज लायबल. Then finally, he is liable for his action done relating to the formation of company and to the third parties for all the contracts entered into on behalf of company prior to its incorporation. त्याचप्रमाणे त्याच्या प्रत्येक ऍक्टसाठी, प्रत्येक ऍक्शनसाठी तो स्वतः लायबल असणार आहे. डन रिलेटिंग टू द फॉर्मेशन ऑफ कंपनी, कंपनी फॉर्म करताना, कंपनी बनवत असताना त्याने ज्या काही ऍक्शन्स घेतलेल्या आहेत त्यासाठी तो स्वतः लायबल आहे. अँड टू द थर्ड पार्टीज ऑल्सो, थर्ड पार्टीजना सुद्धा फॉर ऑल द कॉन्ट्रॅक्ट एंटर्ड इन टू, त्याचप्रमाणे थर्ड पार्टीजसाठी सुद्धा तोच लायबल असणार आहे. ज्या ज्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये कंपनी एंटर्ड होते किंवा ऑन बिहाफ ऑफ कंपनी तो एंटर्ड होतोय प्रायर टू इट्स इनकॉर्पोरेशन. सो ही इज लायबल फॉर हिज ऍक्शन. तो स्वतः सगळ्या गोष्टींसाठी, त्याने जे काही ऍक्ट केलेले आहेत त्यासाठी तो स्वतःच लायबल आहे. These are the duties, responsibilities and liabilities of promoter. पॉइंट लक्षात आले? Next is, what is the procedure for formation or registration or incorporation of company? Formation of company किंवा registration of company किंवा incorporation of company, तिघांचेही मीनिंग किंवा तिघांचेही अर्थ सेमच आहेत. एखादी कंपनी फॉर्म करण्यासाठी, बनण्यासाठी कोणत्या प्रोसिजर्स फॉलो कराव्या लागतात किंवा कोणत्या कोणत्या प्रोसिजर्स आहेत. सो व्हॉट आर द प्रोसिजर्स फॉर फॉर्मेशन और रजिस्ट्रेशन और इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी? सो यामध्ये फॉर्मेशन ऑफ कंपनी आलं तरी हेच प्रोसिजर येणार आहे.
रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी किंवा इनकॉर्पोरेशन. याचे आपल्याला प्रोसिजर जे आहे ते आपण इथे या क्वेश्चन मध्ये बघणार आहोत. So what is the procedure for formation, registration or incorporation of company? Let's we see. Section 3 of the Companies Act uh, 2013 lays down there shall be filed with register within whose jurisdiction and registered office of a company is proposed to be situated the following documents and formation and information for registration, namely. See, the Companies Act 2013 Section 3 यामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे एखादी कंपनी रजिस्टर्ड करण्यासाठी रजिस्टर करण्यासाठी जी काही डॉक्युमेंट्स लागतात, सो इट शॅल बी फाईल्ड विथ रजिस्ट्रार. त्यासाठी काही डॉक्युमेंट्स जे आहेत हे तिथे इम्पॉर्टंट असतात, काही इन्फॉर्मेशन तिथे गरजेची असते त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ते आपण वन बाय वन त्याची प्रोसिजर बघूया. फर्स्ट, number of persons. 7 or more persons where the company to be formed is to be public company. 2 or more person where the company to be formed is to be private company. आता number of members, जर ती public company असेल तर minimum 7 आणि जास्तीत जास्त कितीही पर्सन तिथे रिक्वायर्ड आहे. सो minimum 7 persons to be formed is to be public company. So public company जर असेल, तिचं फॉर्मेशन असेल, तिचं इनकॉर्पोरेशन असेल, रजिस्ट्रेशन करण्यासाठी मिनिमम 7 members are required. Then 2 or more persons where the company to be formed is to be a private company. जर ती private company असेल, then minimum 2 members are there. 2 members are required. So requirement कितीची आहे? Private company असेल तर minimum 2 members are required. Or one person company where the company to be formed is to be one person company. किंवा एक पर्सन, जर वन पर्सन कंपनीचं फॉर्मेशन असेल किंवा तिचं रजिस्ट्रेशन असेल तर नंबर ऑफ मेंबर्स किती लागणार आहेत? त्या नंबर ऑफ पर्सन तो वन पर्सन. फॉर्म नंबर ऑफ पर्सन या पॉइंट मध्ये आपल्याला 3 कंपनीज आणि त्यांच्या ज्या लिमिट्स आहेत त्या लक्षात घ्यायच्यात. फॉर पब्लिक कंपनी 7 members are required. For private company, minimum 2 members are required. And for one person company, 1 person is required. Is it clear? Yes, ma'am. No, ma'am. Okay. Yes, ma'am. Next point is name of company. See, प्रत्येक कंपनीचा एक पर्टिक्युलर नेम असतं. इथे ही इमेज दिसते का सगळ्यांना? You see this image? Yes. Yes. See. So in this image there are various names of companies. इथे इंडियामध्ये ज्या काही कंपनीज आहेत सो त्या कंपनीजचे इथे नेम्स आहेत. सो प्रत्येक कंपनीला एक स्वतःचं काहीतरी पर्टिक्युलर नेम असतं. The next point is name of company. It is the duty of promoter to select the name of the proposed company along with the address for correspondence till its registered office is established must be provided to the ROC. See, प्रत्येक कंपनीला स्वतःचं नेम असतं. It is the duty of promoter to select the name. मग आता ही ड्युटी प्रमोटरची आहे की त्याने कंपनीचं जे पर्टिक्युलरली एखादं स्पेसिफिक नेम त्याला सिलेक्ट करायचं आहे, एखादं नेम त्याला कंपनीसाठी द्यायचं आहे अलॉंग विथ हिज ॲड्रेस. आणि त्याच्यासोबत त्याचा ॲड्रेस सुद्धा असणं इम्पॉर्टंट आहे. ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स टिल रजिस्टर्ड ऑफिस इज एस्टॅब्लिश मस्ट बी प्रोव्हाइडेड टू ROC. मग रजिस्टर्ड ऑफिस कंपनीचं जिथे आहे किंवा त्यासाठी कंपनीचं नेम अँड कंपनीचा ॲड्रेस इम्पॉर्टंट आहे. द प्रमोटर्स मस्ट सिलेक्ट वन डिझायरेबल नेम. मग आता त्या कंपनीसाठी ॲप्रोप्रिएट असणारं किंवा एखादं जे काही त्यांना डिझायरेबल नेम आहे ते प्रमोटर त्या कंपनीला देतात.
Form INC1 needs to be filed with along with the prescribed fee of rupees 1000 after the after the scrutiny of ROC will issue the name approval letter. मग यासाठी जो फॉर्म आहे तो फॉर्म फर्स्ट त्यांना फिलअप करावा लागतो विथ द फीज ऑफ रुपीज 1000. त्यांना 1000 रुपीज फीज जे आहेत त्या पेड कराव्या लागतात. अँड देन जे नेम आहे हे अप्रूव्ह होऊन त्याचं अप्रुव्हल लेटर आपल्याकडे येतं. द व्हॅलिडिटी पिरियड ऑफ द नेम इज फॉर 60 days from the date of application of reservation. त्याचा व्हॅलिडिटी पिरियड इथे सांगितलेला आहे. द व्हॅलिडिटी पिरियड ऑफ नेम फर्स्ट इज 60 days. मग कंपनीचं नेम जे आहे त्याच्यासाठी व्हॅलिडिटी पिरियड हा 60 days आहे. फ्रॉम द डेट ऑफ ऍप्लिकेशन, ज्या दिवशी अप्लाय केलेलं आहे, ज्या दिवशी ऍप्लिकेशन केलेलं आहे त्या दिवसापासून 60 दिवस, 60 days. नेम ऑफ कंपनी, प्रमोटर जो आहे हा प्रमोटर कंपनीसाठी अप्रोप्रिएट जे डिझायरेबल त्याचा नेम आहे हे सिलेक्ट करणार आहे. त्यासाठी फॉर्म जो आहे हा फिलअप करावा लागतो आणि त्या फॉर्म सोबत फीज आपल्याला पेड कराव्या लागतात. फीज अमाऊंट किती आहे? 1000. देन व्हॅलिडिटी पिरियड फॉर नेम इज 60 days. So these 3 or 4 things are very important in the name of company. You get it? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay.